नमस्कार मित्रांनो, एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नोकरी संबंधी नवीन अपडेट मिळवण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा, म्हणजे नोकरीचे नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पवित्र पोर्टल एका नामांकित खाजगी शिक्षण संस्थेची मेगा भरती, शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती निघालेली आहे प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजसाठी. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर सुरू करूयात. पहा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2. या ठिकाणी शारदा भवन एज्युकेशन सोसायटी ही नांदेड शहरातील, नांदेड जिल्ह्यातील एक नामांकित संस्था आहे. या ठिकाणी प्राथमिक 1 ते 5, 6 ते 10 माध्यमिक आणि 11वी-12वी अर्थात ज्युनियर कॉलेजसाठी ही मेगा भरती निघालेली आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कास्टनिहाय या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी पदभरतीचं पाहू शकता. SC, ST, OBC, VJ, NTB, NTC, NTD, विमाप्र, SEBC, EWS आणि अराखीव अर्थात ओपन या ठिकाणी कास्टनिहाय आरक्षण दिलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. पदसंख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास ही प्राथमिकची 62 पदासाठी ही भरती निघालेली आहे. तसेच ज्युनियर कॉलेजसाठी देखील या ठिकाणी भरती या ठिकाणी निघालेली आहे. मराठी माध्यमासाठी शिक्षण सेवक आहे, मानधन असेल ज्युनियर कॉलेजसाठी 20,000 रुपये 3 वर्षासाठी. 3 वर्षानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे फुल वेतन होऊन जातं. विषय देखील दिलेले आहेत, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, सचिवाची कार्यपद्धती, शारीरिक शिक्षण, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सहकार, वाणिज्य संघटन व्यवस्थापन, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. माध्यम देखील दिलेलं आहे. सर्रास मराठी माध्यम आहे, त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी देखील माध्यम आहे. प्रत्येक विषयाची पदसंख्या दिलेली आहे, जसं की 2, 1. काही विषयासाठी, भौतिकशास्त्रीय विषयासाठी इंग्रजी मीडियमसाठी 11 पदं भरायची आहेत, रसायनशास्त्राची 8 पदं भरायची आहेत, जीवशास्त्राची 3, गणितासाठी 7 पोस्ट या ठिकाणी भरायच्या आहेत. बघा, 9वी-10वी अनुदानित माध्यमासाठी या ठिकाणी बघा, मराठी माध्यमासाठी वेतन श्रेणी आहे शिक्षण सेवक 3 वर्षासाठी 18,000. विषय हिंदी, गणित आणि इंग्रजी आहे. माध्यम देखील हिंदी, इंग्रजी आहे. पदसंख्या दिलेली आहे. 6वी ते 8वीसाठी देखील माध्यमिक विभागासाठी भरती निघालेली आहे. मराठी माध्यमासाठी शिक्षण सेवक 3 वर्ष असणार आहे, 16,000 मानधन. त्यानंतर ते वेतन फुल होऊन जातं शासनाच्या नियमानुसार. सब्जेक्ट दिलेले आहेत, माध्यम इंग्रजी, संस्कृत आहे. पदसंख्या देखील दिलेली आहे. अनुदानित माध्यमिक विभाग 5वीसाठी शिक्षण सेवक 16,000 रुपये मानधन असेल आणि विषय पात्रता आहे HSC DED. माध्यम आहे मराठी किंवा इंग्रजी. पदसंख्या आहे 4. बघा, पुढील भरती आहे 20% अनुदानित. 6वी ते 8वीसाठी 100% ग्रँड नाही आहे, फक्त 20% आहे. मराठी माध्यम आहे, शिक्षण सेवक. वेतन श्रेणी दिलेली आहे, माध्यम मराठी आणि हिंदी आहे. सब्जेक्ट देखील मराठी, हिंदी आहे. पदसंख्या दिलेली आहे 20%. अंशतः अनुदानित 9वी-10वीसाठी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. वेतन श्रेणी देखील दिलेली आहे. मराठी माध्यम शिक्षण सेवक असेल. सब्जेक्ट दिलेला आहे इंग्रजी, विज्ञान आणि गणित. माध्यम देखील या 3 विषयासाठी इंग्रजी असेल. पदसंख्या दिलेली आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शैक्षणिक पात्रता. कनिष्ठ महाविद्यालयासाठी, ज्युनियर कॉलेजसाठी पात्रता असेल MA, MSc किंवा MCOM BEd. माध्यमिक विभागासाठी 6वी ते 10वीसाठी शैक्षणिक पात्रता असेल BA BEd किंवा BSc BEd. माध्यमिक विभागातील 5वी वर्गासाठी पात्रता असेल HSC DED, म्हणजे 12वी आणि DED. बघा, महत्त्वाची या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की TET आणि CTT टेट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पेपर 1, पेपर 2 TET या ठिकाणी क्वालिफाय असणं आवश्यक आहे. पवित्र पोर्टलला या ठिकाणी माहिती भरून स्वप्रमाणित करणं आवश्यक आहे. दिव्यांगाचं आरक्षण देखील दिलेलं आहे. या ठिकाणी डिटेल अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक सूचना या ठिकाणी विश्लेषण करणं शक्य नाही. व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्या स्क्रीनशॉट काढू शकतात.
तर शारदा एज्युकेशन सोसायटी नांदेड शहरातील ही नामांकित संस्था आहे. जवळपास 70 ते 80 किंबहुना जास्तच म्हणूयात आपण, जवळपास 100 पदासाठी ही खाजगी शिक्षण संस्था पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे. प्राथमिक शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक आहे आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ज्युनियर लेक्चररसाठी देखील ही शारदा एज्युकेशन सोसायटीची खाजगी शिक्षण संस्थेची पवित्र पोर्टलमार्फत ही जाहिरात निघालेली आहे. जे TIT उत्तीर्ण आहेत, CTT पेपर 1 व 2 क्वालिफाय आहेत, ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे, प्रमाणपत्र या ठिकाणी व्हेरीफाय केलेले आहे, अशा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.